नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात एकदम महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरोग्य विभागाने निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। म्हणजे गट क आणि गट ड तुमची कार्यालय निहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्हीही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर पहा, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्याआधी पहा मित्रो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर यायचं आहे। म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला यायचं आहे। त्यावर आल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल, म्हणजे ज्या पदासाठी ज्या कार्यालयात तुम्ही अर्ज केलेला आहे ती यादी म्हणजे प्रतीक्षा सूची आणि निवड सूची तुम्हाला या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यात तुमचं नाव शोधायचं आहे। तर पहा, आपण फॉर एक्झाम्पलसाठी ही यादी या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा मित्रांनो, या पद्धतीने निकाल जे आहेत ते जारी होत आहेत। अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा आणि अंतिम निवड सूची सुद्धा दोन्ही प्रसिद्ध होत आहेत। म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट। प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट या कारणाने जाहीर होत आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम निवड यादी लागणार आहे, म्हणून सध्या तात्पुरती अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा, विविध माहिती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे कार्यालय निहाय निकाल जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। ऑफिस पहा, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ही जी डिटेल आहे डिटेल या कार्यालयाची देण्यात आलेली आहे। पोस्ट नेम डेंटल हायजीनचा जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर ओपन जनरल कॅटेगरीमध्ये नो कॅन्डिडेट शुअर म्हणजे पहा, या ठिकाणी 45 गुणसुद्धा एकाही कॅन्डिडेटला मिळालेले नाही, त्यामुळे ही जागा रिक्त राहत आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कार्यालयाची माहिती सुद्धा दिलेली आहे। डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे, गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी। तर पोस्ट नेम पहा, डेंटल हायजिनिस्ट यामध्ये तुम्ही पाहू शकता अगोदर तुमचा सिरियल नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, त्यानंतर तुमचा रोल नंबर, नंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव म्हणजे तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर तुमचा जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, नंतर तुमची कॅटेगरी, तुम्ही ज्या कॅटेगरीतून अप्लाय केलेलं होतं ते, त्यानंतर पहा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण, स्पोर्ट एक्स सर्व्हिसमॅन्स वगैरे म्हणजे सर्व समांतर आरक्षणाचा जो तक्ता आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर दिव्यांग, टाईप ऑफ दिव्यांग म्हणजे पहा, इथं तुमची संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये अर्ज केलेला होता, तुमची कॅटेगरी काय, तुमची डेट ऑफ बर्थ काय, तुमचा रोल नंबर काय, ती संपूर्ण लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि मार्क ऑब्टेन म्हणजे पहा, या ठिकाणी तुमचे मार्कसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर पहा, एकंदरीतच ही सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची माहिती तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता। याप्रमाणे विविध पोस्टचे जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध होत आहे। तर म्हणून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता। तर या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।